नमस्कार, मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील. एक वृत्त न्यूज चॅनलवरील नांदेड दर्पणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुहास पाटील खराणे यांचे हॉटेल गरुडा प्युअर व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट आयजी ऑफिस शेजारी पीव्हीआर मॉलच्या पुढे कवठा नांदेड. द्वारकादास मालपाणी सरांचे MP मॅथ कोचिंग क्लासेस DM जाधव सरांचा हॉल कल्याणनगर सोसायटी सिडको नांदेड. 12वी परीक्षेची पहिली बॅच दुपारी 1 ते 2 आणि 5 ते 6 या वेळेत. आजच प्रवेश घ्या. संपर्क द्वारकादास मालपाणी सर, मोबाईल 96 इंडिगो पेंट्स अँड बिर्ला एरोकॉन प्लंबिंग साठीचे अधिकृत विक्रेते न्यू गोदावरी हार्डवेअर अँड पेंट्स, मेन रोड, सिडको नांदेड. मोबाईल 98 38 35. जुना कवठा, नवीन कवठा, धुमावाडी, असरजन, मॉल परिसर, विष्णुपुरी, लातूर फाटा या भागात बांधकामाकरिता लागणारं सर्व साहित्य एका छताखाली. साहित्य मिळण्याचं ठिकाण साईप्रसाद उत्तमराव वरपडे पाटील यांचे युवराज ट्रेडर्स, युवराज अपार्टमेंट, भगतसिंग चौक, असरजन नांदेड. मोबाईल 73 50 08 17 77. कार शिकण्यासाठी शासन मान्यताप्राप्त संस्था किसान मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्रोप्रायटर शशिकांत तालीमकर, मेन रोड, सिडको नांदेड. मोबाईल 9309 79 82 00. ठळक घडामोडी. प्रगत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या खेदाची बाब. तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचं प्रतिपादन. भारत राष्ट्र समिती पक्षाची काल नांदेड इथं सभा संपन्न. इंजिनियर आणि आर्किटेक्ट दरम्यान काल नांदेड इथं पार पडल्या T20 क्रिकेट स्पर्धा. अल्ट्राटेक रॉयल्स क्रिकेट संघाने पटकावले विजेतेपद. प्राध्यापक लेखक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्या मणीतले जग जगातल्या मणी या ग्रंथाचं मुंबई मंत्रालयात प्रकाशन. आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठीच्या तयारी अभ्यासाची कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद. बातमीपत्र सुरू करण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या घंटीवर क्लिक करा. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात काल प्रवेश केला आहे. मोठी गर्दी झालेल्या राव यांच्या जाहीर सभेत राज्यातील 2 माजी आमदारांनी प्रवेश केला. गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाण्याचे दिगंबर भुसे यांचा यात समावेश आहे. संभाजी ब्रिगेड, किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते आदी नेत्यांनी BRS पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या राज्यातील प्रवेशावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केला आहे. जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री राव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकारलाही आपल्या टीकेचं लक्ष यावेळी केलं. चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची जाहीर सभा काल नांदेड इथं पार पडली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कळीच्या मुद्द्यावरही हात घातला. आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची एकजूट दाखवा, महाराष्ट्राच्या सरकारला झुकावं लागेल. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं, त्यावर मोदी सरकारने एक चिकार शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप सरकारला शेतकऱ्यांची काही चिंता नसल्याची टीका यावेळी KCR यांनी नांदेडमध्ये बोलताना केली. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावू असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला होता. यापूर्वीच 5 फेब्रुवारी रोजी सकाळचे सुमारास मनसे कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी पाकिटावर डल्ला मारला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेकांनी तक्रारी दिल्या आहेत. अल्ट्राटेक सिमेंट आणि इंजिनियर तसंच आर्किटेक्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं T20 मॅचचं आयोजन काल श्री गुरु गोविंद सिंहजी स्टेडियम नांदेड इथं करण्यात आलं होतं. सर्व इंजिनियर आणि आर्किटेक्ट बांधवांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. अल्ट्राटेक मास्टर्स, अल्ट्राटेक वॉरियर्स, अल्ट्राटेक सुपर किंग्स, अल्ट्राटेक गिनेट्स, अल्ट्राटेक रॉयल्स आणि अल्ट्राटेक टायटन संघांनी सहभाग घेतला. यावेळी खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. अल्ट्राटेक रॉयल्स या संघानं विजेतेपद पटकावलं तर अल्ट्राटेक वॉरियर्स संघ उपविजेता ठरला. मालिकावीर म्हणून सय्यद अब्रार यांची निवड यावेळी करण्यात आली. अल्ट्राटेक टेक्नोक्रांता लीग यशस्वी होण्याकरिता श्री चंद्रशेखर कुरहे, रवी कडगे, गजेंद्र साखरे, अल्ट्राटेक तर्फे विजय चव्हाण, जनाब जमील सय्यद, श्रीकांत कलंत्री, मनीष नेवलकर यांनी परिश्रम घेतले. नांदेड शहर तसंच जिल्ह्यातील इंजिनियर आणि आर्किटेक्ट बांधवांनी यावेळी अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं घेण्यात आलेल्या या T20 स्पर्धेनिमित्त आभार मानले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक लेखक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्या मनीतले जग जगातल्या मनी या ग्रंथाचं प्रकाशन मुंबई मंत्रालयात आयोजित करण्यात आलं होतं। मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे यांच्या हस्ते व दर्शनिका विभागाचे सचिव डॉक्टर दिलीप बलसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनीतले जग जगातल्या मनी या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। प्रकाशन सोहळ्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ग्रंथाची पहिली प्रत भेट देण्यात आली। नामदार मुनगंटीवार यांनी ग्रंथ निर्मिती विषयक भूमिका जाणून घेतली। हॉटेल रुबी सिडको इथं काल 3 वेगवेगळ्या वेळांमध्ये तयारी अभ्यासाची हा शैक्षणिक विद्यार्थ्यांकरिता विशेष व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। व्याख्याते BG पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासांच्या अनोख्या कला सांगत विनोदी तसंच साध्या सोप्या मार्गदर्शनपर विचार उपस्थित विद्यार्थ्यांना पालकांना दिले। कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून केशव बाबळे, ॲडव्होकेट सतीश पुंड, प्राध्यापक RV जाधव उपस्थित होते। महत्त्वपूर्ण अशा तयारी अभ्यासाची या विद्यार्थी आणि पालकांच्या शैक्षणिक विषयांवरील आधारित कार्यक्रमाला सिडकोकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। लेखक कवी अशोक कुबडे लिखित गोंडर ही कादंबरी 12 फेब्रुवारी रोजी नांदेडच्या नियोजन भवनात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रम पूर्व कादंबरी विकत घेतल्यास किंवा नाव नोंदणी केल्यास 50% विशेष सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती लेखक कवी अशोक कुबडे यांनी दिली आहे। शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय नांदेड हे नाव बदलून श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय नांदेड असं करण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ॲडव्होकेट अनुप आगाशे यांनी यावेळी केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सरदार रणजितसिंग कामटेकर यांच्या वतीनं नियोजन भवन नांदेड इथं कार्यक्रम घेण्यात आला होता। याच कार्यक्रमात धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना इन्स्पायर पर्सनॅलिटी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यावेळी दिलीप ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला। शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीनं काल शालेय विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ सृष्टी मैदान इथं सकाळी 9 वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडको अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, गजानन शिंदे, संकेत पाटील, सोपान पांडे, साहेबराव गाडे, त्र्यंबक कदम, उत्तम जाधव, कोंडीबा घोरबाड, बालाजी हिवराळे उपस्थित होते। 11 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, जिजाऊ सृष्टी सिडको इथं महिलांसाठी दुपारी 3 वाजता वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, बकिटात बॉल टाकणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। यावेळी महिलांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोचे अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी केलं आहे। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय कार्याध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मिटकरी, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या सर्व प्रमुख नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मुखेड आगारात सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये उत्तमराव वडजे पाटील धामणगावकर यांची मुखेड आगाराच्या प्रमुख सल्लागारपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील महारुद्र यात्रेला काल पालखी मिरवणुकीनं सुरुवात करण्यात आली। सकाळी 9 वाजता महारुद्र मंदिरापासून जुन्या परंपरेनुसार पालखी मिरवणूक मालेगाव येथील मुख्य रस्त्यानं काढण्यात आली। आज या यात्रेमध्ये दुपारी 2 वाजता जंगी कुस्त्यांचे सामने होणार आहेत। संध्याकाळी 8 वाजता हरिभक्तपारायण आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी आळंदीकर यांचं कीर्तन, तर 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महारुद्र देवस्थान ट्रस्ट कमिटी व समस्त गावकरी मंडळी मालेगाव यांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी काल हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आव्हाड यांचा निषेध करण्यात आला। भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, अशोक पाटील धनेगावकर, गजानन कत्ते, भुजंग मोरे, अशोक गुटे, उमेश स्वामी, पिंटू अप्पा एकलारी उपस्थित होते। नांदेड वाघाळा शहर महापालिकेत काल सकाळी 11 वाजता संत रविदास महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महेश आसने, राजकुमार लोहिया, आनंद खानसोळे, सज्जाद आली यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये काल संत रविदास जयंती साजरी करण्यात आली। विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे, क्रीडा संचालक डॉक्टर विठ्ठल सिंह परियार, डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आदिवासी कोळी महादेव मलिनवारलू आणि समाज संघर्ष समिती नांदेडच्या वतीनं काल अन्यायग्रस्त आदिवासींचा महाप्रबोधन मेळावा घेण्यात आला। तरोडा बुद्रुक इथं पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रमेश पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, नागनाथ घिसेवाड, दत्तात्रय अनवलवाड, बाबूराव पुजरवाड यावेळी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज LIC ऑफिस तसंच सरकारी वित्तीय संस्थांच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व SBI तसंच LIC कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे। केदारपीठाचे श्री श्री 1008 जगद्गुरू भीमा शंकरलिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल राज्यस्तरीय समस्त जंगम समाज शाखा नांदेडच्या वतीनं 14वा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता। भक्ती लॉन्स मालेगाव रोड इथं हा कार्यक्रम पार पडला। मेळाव्यासाठी राज्यासह इतर राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। प्रगत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या खेदाची बाब, तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचं प्रतिपादन। भारत राष्ट्र समिती पक्षाची काल नांदेड इथं सभा संपन्न। इंजिनियर आणि आर्किटेक्ट दरम्यान काल नांदेड इथं पार पडल्या T20 स्पर्धा। प्राध्यापक लेखक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्या मनी इथले जग जगातल्या मनी या ग्रंथाचं मुंबई मंत्रालयात प्रकाशन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठीच्या तयारी अभ्यासाची कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद। याबरोबरच ठळक घडामोडी संपल्या। नमस्कार। घर विकत असो अथवा बांधकाम करायचंय, व्यवसाय किंवा कुठल्याही कामाकरिता लोन हवंय तर 12 वर्षांपासून लोन धारकांचा विश्वास संपादन केलेल्या साक्षी एंटरप्राइजेस कडे या आणि मिळवा तात्काळ लोन। संपर्क दिगंबर पाटील शिंदे, गोपाळ चौडीकर, राज मॉल, आनंद नगर, नांदेड। परफेक्ट शिलाई करता सिडको हडको मधील एकमेव नाव न्यू कृष्णा टेलर, संभाजी जाधव। मोबाईल 9604 72 73 44। हडको भागात आज न्यू संजीवनी ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ। सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपस्थित रहा। विनीत माणिक मनोहरराव पांचाळ, श्रीकृष्ण माणिकराव पांचाळ, गणेश माणिकराव पांचाळ आणि समस्त पांचाळ फुलवळकर परिवार, सिडको नांदेड। स्थळ संजीवनी ज्वेलर्स, इंदिरा गांधी समोर, हडको नांदेड।